वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण एकदम चमचमीत मराठमोळी अशी शेवभाजी बनवत आहोत। ही बनवायला सोपी पण खाण्यासाठी इतकी अप्रतिम अशी लागते। सुरुवात करूयात। तर शेवभाजी बनवण्यासाठी मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि यामध्ये एक छोटीशी सुक्या खोबऱ्याची वाटी आणि एक कांदा घेतलेला आहे। आता या दोन्ही गोष्टी आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत। तर हाय फ्लेमवर कांदा आणि खोबरं छानपैकी स्मोक फ्लेवर याला पकडेपर्यंत आणि खोबऱ्याची वाटी थोडीशी काळी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर कांदा खोबरं भाजलेला आहे, एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात। तर कांदा खोबरं छान थंड झालेला आहे आणि खोबरं कट करूयात आणि कांद्याच्या पाकळ्या देखील वेगवेगळ्या करूयात। आता हे कांदा आणि खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि यामध्ये बाकीचे काही जिन्नस आहेत ते घालायचे आहेत। यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घ्यायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे, 2 यामध्ये आपल्याला विलायची घालायची आहे, छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 काळी मिरी घालायची, अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर वाटण एकदम मस्त वाटलेलं आहे आणि घमघमाट वाटणाचा सुटलेला आहे। आता भाजी करायला घेऊयात। तर एका पॅनमध्ये 3 चमचे तेल मी छान गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं मोहरी छान तडतडली की तयार वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर कोण कोण ना ह्या तेलामध्येच सुके पावडर मसाले टाकतात, पण मला ती पद्धत आवडत नाही। तर म्हणून मी पहिले मसाले छान परतून घेते। तर मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये पावडर मसाले ॲड करायचे। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला, याऐवजी तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला घालू शकता आणि कलरसाठी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि मसाले जळू नयेत यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घेऊन यामध्ये घालायचं आहे आणि मसाले तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। मसाले छान परतले की एक मोठा पिकलेला टोमॅटो अशा प्रकारे फोडीमध्ये कट करून घ्यायचा आणि हा टोमॅटो या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला केवढा रस्सा हवा तेवढं गरम पाणी यामध्ये घालायचं। लक्षात घ्या, या भाजीमध्ये गरमच पाणी घालायचं, तरच ही भाजी एकदम तर्रीदार बनवून तयार होते। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं टोमॅटो शिजून द्यायचा आहे। तर या ठिकाणी टोमॅटो शिजलेला आहे पण तो अखंडच आहे, तर असाच टोमॅटो आपल्याला ह्या शेवभाजीमध्ये हवा आहे। शेवटी थोडीशी शेव यामध्ये घालायची आणि गरमागरम शेवभाजी तयार आहे। आता ही सर्व कशी करायची, तर सुरुवातीला सर्व जो रस्सा आहे तो प्लेटमध्ये घालून घ्यायचा। अगोदरच तर शेव यामध्ये घातली तर रस्सा पूर्ण शेव शोषून घेतो। त्यानंतर भरपूर अशी शेव यामध्ये घालायची, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर यामध्ये हवे असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता आणि गरमागरम ज्वारीची भाकरी, कांदा, अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। एकदा ही चमचमीत चटकदार शेवभाजी नक्की करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आजची ही चटपटीत चमचमीत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानास किचनला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।